किती विरोधाभास आहे बघा ना। एकीकडं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडं मराठी भाषा जिथून शिकवली जाते त्या मराठी शाळा उद्ध्वस्त करायच्या। एकीकडं ही महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती करायची आणि दुसरीकडं ज्या महाराष्ट्रामध्ये हिंदी चित्रपटांचं सर्वोच्च केंद्र म्हणजे बॉलिवूड आहे ते उत्तर प्रदेशला नेण्याचा प्रयत्न करायचा। खरं तर हे प्रेम हिंदी भाषेवर नाही, हे प्रेम हिंदी भाषिक 1 कोटी मतदारांवरती आहे जे मुंबई महानगरपालिकेत कामात येणार आहे। आम्हाला ठाऊक आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभा जिंकण्याकरता ज्या पद्धतीनं मराठा वर्सेस ओबीसी संघर्ष उभा केला गेला त्याच पद्धतीनं मुंबई महानगरपालिका जिंकण्याकरता मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष जाणीवपूर्वक उभा केला जातोय। पण यामध्ये खरं नुकसान हे महाराष्ट्र संस्कृतीचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। आणि कुठलीही संस्कृती जर उद्ध्वस्त करायची असेल तर पहिला हल्ला हा त्या संस्कृतीच्या भाषेवरच केला जातो आणि म्हणून मराठीवर हा हल्ला चालू आहे। मला त्या दक्षिणात्य कलाकारांचा अभिमान वाटतो की ते भाषेकरता आवाज उठवतात, पण अशा वेळी थिएटर मिळत नाही म्हणून गळे काढणारे मराठी कलाकार गेलेत कुठं याचाही विचार एकदा झाला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।